श्री गणेशाय नमः। गणेश प्रियाय योगिराजा समर्थ महातापसी पूर्णवाद प्रणेदा तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणरव्याघ्रकृत्यो वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयकरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं नागेश्वर भगवान की जय। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज, पूर्णवाद वरदेशनो शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णू महाराज, सती सौभाग्यवती मनकर्णिका माता, सती सौभाग्यवती विमल माता, आदरणीय गुणेश दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर श्री लक्ष्मीकांत दादा, मोक्ष श्री विभूताई व पवित्र अशा श्रावण महिन्यात ज्यांच्या मांडीवरती बसून हा अभ्यास करण्याची मला सुवर्ण संधी सद्गुरूंनी दिली ते ऋषीवर्य बापूसाहेब नगरकर ऋषी व माझे पूर्णवादी शिक्षक माझे तीर्थरूप कैलासवासी अण्णा यांच्या चरणी नतमस्तक होऊन या मंदिराचे पुजारी वेदमूर्ती श्री श्रीपादजी देशपांडे गुरुजी, शिवपार्वती स्वरूप घोडके काका व काकू, रमाकांत काका घोडके नवघरे गुरुजी, तुमच्या चंदात्या व येथे उपस्थित सर्व शिव उपासक यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या आपल्या अभ्यासाला सुरुवात करतो। अध्याय 45 शिवगंगा विवाह। श्री गणेशाय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री भवानी शंकराय नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। मागील अध्याय विवेचन केले जालंधर सुरसख्यानं, आता सद्गुरु कृपागण कथा सुरसवद्वी पुढे। श्री सुत सांगती शौनकाप्रती शिवगंगा विवाहाची महती वर्णितो मी विस्तृतरीती श्रवण सर्वांनी करावी। कैलासी एके अवसर ध्यानस्थास्ता श्रीशंकर पार्वती योनी समोर उल्हास उभी राहिली 500 संवत्सर एकाग्र चित्ते नयन स्थिर करोनी शिव ध्यान सुंदर पाहू लागली कौतुके। काल आपण जालंधराचा अभ्यास आपण बघितलेला आहे, त्यांचं वर्णन आपण बघितलेलं आहे आणि आज तिथी जी आहे ती पूर्णवाद प्रगट दिन ही तिथी असल्या कारणाने या तिथीनिमित्त मी सद्गुरूंच्या चरणी एकच मागणं मागतो। सद्गुरूंच्या चरणी मी हे मागणं मागतो की या पूर्णवाद ग्रंथावरची जी समय आहे आणि त्याची जी ज्योत आहे ती आमच्या अंतःप्रेरणेप्रमाणे अखंड शेवटच्या श्वासापर्यंत ती आमच्या अंतःकरणात तेवत राहावी व आमच्याकडून सद्गुरूंना अपेक्षित असं कार्य सद्गुरूंनीच त्यांच्याच कृपेने त्यांच्या उपदेशन क्रियेनेच आमच्याकडून ते पूर्ण करून घ्यावं ही मागणी या निमित्ताने येथे असलेलं सद्गुरूंचं जे स्वरूप आहे ते कर्पूर गौर अशा प्रकारचं सद्गुरूंचं आपलं स्वरूप आहे। साक्षात गंगाधर अशा प्रकारचं स्वरूप सद्गुरूंचं आहे आणि म्हणून की काय आजची जी कथा आहे ती ही अत्यंत पावन पुण्य अशा प्रकारची ही कथा आहे आणि या कथेचा नावच आहे, अध्यायाचं नावच आहे शिवगंगा विवाह। झालं एका अवसरी काय झालं, कैलास पर्वतावरती भगवान शिवशंकर हे ध्यानस्थ बसलेले होते आणि त्यांची ती मूर्ती बघता बघता माता पार्वती सहज त्यांच्या समोर उभी राहिली। किती वेळ उभी राहिली असेल बरं माता? 500 वर्षापर्यंत एकाग्र करून ते भगवान शिवाचं जे रूप आहे ते जे पाहत होते आणि असं करता करता यांचं जे ध्यान आहे ते लागलेलं होतं आणि जेव्हा 500 वर्ष उलटून गेले, 500 संवत्सर उलटून गेले, तेव्हा त्या मातेला
गहिवरून आलं. अत्यंत कृश अशा प्रकारचं भगवान शिवाचं शरीर झालेलं होतं. आणि म्हणून की काय, तिच्या मनामध्ये अनेक विचारांचे तवंग तिच्या मनामध्ये येऊ लागले. आणि हे सर्व बघता बघता भगवान शिवांनी जसे नेत्र उघडले, हळूच तिचा हात धरला आणि तिला आपल्या मांडीवरती बसवलं. आणि त्यानंतर भगवान शिवांनी तिला सांगितलं की आता मी तुझं सर्व मनोरथ जे आहे ते मी तुझं पूर्ण करणार आहे. आणि त्याचप्रमाणे यथार्थ करून मी तुला हे वचन देतो की तुझ्या मनात काय आहे ते तू माग. आणि असं म्हणता म्हणता मातेच्याही मनात विचार आला आणि मातेनं सांगितलं की आपण दोघांनी कुठेतरी जाऊन एकांतवासात क्रीडा करावी अशी माझ्याही मनामध्ये सहज इच्छा आली. भगवान शिव म्हणाले तथास्तु. आणि तितक्यात त्यांनी विश्वकर्म्याचं स्मरण केलं. विश्वकर्मा जसं इकडे भगवान शिवानी स्मरण केलं त्याचप्रमाणे विश्वकर्मा तिथे आले आणि विश्वकर्म्यांनी विचारलं की देवा आज्ञा करा, माझ्यासाठी काय आज्ञा आहे. तेव्हा भगवान शिवांनी त्यांना असं सांगितलं की आम्हाला दोघांनाही काही समय काही काल एकांतवासात आम्हाला दोघांना जायची इच्छा आहे. तर तू मानस सरोवर या तीरावरती तो एक सुंदर अशा प्रकारचं शिल्प तयार करून दे. आता विश्वकर्मा जे होते यांच्या मनात यायला आणि ते शिल्प तयार व्हायला निमिष लागत होता, फक्त निमिष. 100चा सेकंदावा भाग, सेकंदाचा 100वा भाग ज्याला आम्ही निमिष म्हणतो. आणि अशा प्रकारे एक सुंदर दिव्य असं तेजस्वी शुभ्र तेजस्वी स्फटिकांचं एक मनोहर नेत्रदीपक अशा प्रकारचा एक महाल उभा राहिला. कशी होती हो त्याची शोभा. चहूकडून त्याला भिंती होत्या, मध्येच सुंदर अशा खिडक्या होत्या. आणि त्या खिडक्या कशा होत्या, रत्नखचित अशा प्रकारच्या त्या खिडक्या होत्या. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे रत्न हे त्या खिडक्यांना लागलेले होते. पुष्पराग जडित सुंदर उंच उंच स्तंभ त्याने तेथे तयार केलेले होते. त्याचप्रमाणे तिथल्या स्फटिकांच्या संगमरवरी स्फटिकांच्या जेवढ्या केवढ्या भिंती होत्या, त्या भिंतीवरती काही पृथ्वीवरती, काही पृथ्वीवरील, काही नागलोकातील, काही स्वर्गातील जेवढे जेवढे मनोरम्य अशा प्रकारचे जे काही त्याला दृष्टीस पडलेले ते देखावे होते ते त्याने तिथे रेखाटलेले होते. आणि त्यामुळे की काय अत्यंत अनुपम्य अशा प्रकारची शोभा त्या महालाला येऊन गेली. आणि झालं आता याने तर तो सुंदर महल त्यानं तयार केला. पण इकडे काय झालं, एका प्रातःकाली मातेनं सुंदर अशा भगवान शिवाच्या स्नानाची तयारी केली. सुंदर अशा प्रकारचं सुगंधी वेगवेगळ्या प्रकारचं उठणं ते आणून ठेवलं. भगवान शिवाला त्यांनी स्वतःच्या हातानं स्नात केलं, त्यांना स्नान घातलं. आणि त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारचे वस्त्र आणि मुकुट जे होते ते तिथं काढून ठेवलेले होते. कारण आता थोड्याच वेळानं कैलासावरून यांची स्वारी मानस सरोवरी जाणार होती. आणि मग हे सर्व दिव्य आभूषण आणि अलंकार हे जेव्हा भगवान शिवांनी बघितले तेव्हा हळूच भगवान शिवांना सुद्धा आता थोडी चेष्टा करावीशी वाटली. मग भगवान शिवानी तिला सांगितलं की म्हणे अगं उमे, मी तर म्हणे यती तपी तामसी अशा प्रकारचं हे दिशा हे माझा अंबर आहे आणि वनमाला हे माझं भूषण आहे म्हणे. मग मला वस्त्रांची या मुकुटाची या वस्त्रप्रवरणाची मला काय गरज आहे म्हणे. असं ते जेव्हा वदले तेव्हा मातेने काय उत्तर द्यावं, मी काही तापसियाची कांत नाही आहे म्हणे, मी तुमची पत्नी आहे म्हणे. आणि तुम्ही आता वानप्रस्थाश्रमी वगैरे राहिलेले नाहीये, तुम्ही आता ग्रस्ताश्रमी झालेले आहे म्हणे. एकदा नाही दोनदा तुम्ही मला वरलेलं आहे म्हणे, हे तुम्ही ध्यानात घ्या म्हणे. आणि म्हणून मी तुमची सहधर्मचारिणी आहे म्हणे. आणि म्हणून मी ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे तुम्ही शृंगार करावा. आणि असं बोलून मग माता पार्वती एक एक शृंगार करायला लागली. वेगवेगळ्या प्रकारचे कर्णकुंडला, वेगवेगळ्या प्रकारचे
कंठीहार, बाजूभूषण, हे अशा प्रकारचे जे ते एक एक अलंकार आता ते भगवान शिवाला सजवायला लागले. आणि नाहीतरी स्त्रियांमध्ये असलेला एक सुप्त गुण आहे, हे आपल्या पतीला किंवा विशेष करून पुत्राला जर नटवायचं असेल तर ते त्या स्त्रीकडून शिकावं. आणि म्हणून कधी कधी हे जेव्हा मी बघतो, आमच्याही घरी जेव्हा बघतो, तेव्हा असं वाटतं की खरंच ईश्वर किती कृपाळू आहे. त्यानं किती सुंदर एक वस्तू निर्माण केली आणि त्या वस्तूचं नाव म्हणजे स्त्री. ती कधी मातृरूप असते, क्षणभराची पत्नी असते, पण अनंत काळची ती माता असते. आणि म्हणून त्या बाळाला ज्याप्रमाणे ती आई सजवते, त्याप्रमाणे आता माता पार्वती त्या भगवान शिवाला सजवायला यांनी सुरुवात केलेली आहे. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे नवरत्नांचे हार, गजमुक्तांच्या माळा, सुंदर अशा प्रकारचा रत्नखचित टोप त्याच्या शिरावरती त्यांनी चढवला. आणि आता त्यांचा शृंगार पूर्ण झाला, निघण्याची त्यांची सिद्धता झाली. आणि मोठे सत्वरेनं ते निघायला लागले. आणि ते निघताना मात्र माता पार्वतीनं सर्वप्रथम जे आहे ते त्यांच्या गणांना बोलून घेतलं. सर्व गणांना मातेनं बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही आता एकांत वासाकरता जात आहे, तिथे कोणीही येऊ नये, कोणालाही फिरकू देऊ नये आणि माझ्या आज्ञेचं मात्र कोणी उल्लंघन करू नये. झालं. त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे दोघ जण निघाले. आता त्यांना काय इकडून गुप्त व्हायचं आणि तिथं प्रकट व्हायचं, आपल्यासारखं थोडी आहे. झालं, इकडून गुप्त झाले आणि तिथं प्रकट झाले. आणि ते सुंदर अशा प्रकारचं जेव्हा ते रमणीय असं ते त्यांनी महाल बघितला, ती वास्तू बघितली, आणि खरंच त्यांच्या अंतःकरणात आलं की किती धन्यवाद द्यावे त्या विश्वकर्म्याला म्हणून. आणि म्हणून एक सुंदर अशा प्रकारच्या ते तिथे पोचले. आणि त्यानंतर हे तिथे गेल्यानंतर मग तिथे हे राहायला लागले. आणि मग एका सुंदर असे मुहूर्त बघून हे दोघ जण पंचपक्वान्नाचं भोजन करता करता यांची थोडीशी थट्टा आणि मस्करी चालू झाली, मातेची आणि पिता शिवाजी. आणि त्यावेळेस भगवान शिव म्हटले की अगं म्हणे, आपण जेव्हा एकमेकांच्या सानिध्यात इथं आलो म्हणे, काही विशेष अशा प्रकारचा कालावधीसाठी म्हणे, तर त्याकरता म्हणे हे वस्त्र, अलंकार, आभूषण याची काही गरज नाही म्हणे मला म्हणे, कारण मी मुळातच म्हणे मी दिगंबर वृत्तीचा आहे म्हणे. आणि जोपर्यंत मी या दिगंबर अवस्थेत येत नाही तोपर्यंत मी चराचराला व्यापून जे माझं स्वरूप आहे म्हणे तसं मी राहू शकत नाही म्हणे. आणि म्हणून मला आता अस्वस्थ होतंय म्हणे या वस्त्रांमध्ये, या आभूषणांमध्ये म्हणून. आणि म्हणून असं की काय, आपल्याला जर खरंच क्रीडा करायची असेल ना म्हणे, तर मला म्हणे थोडस त्यांचा नाराजीचा सूर जेव्हा मातेनं बघितला आणि त्यांच्या अंतःकरणात एकदम विचार आला की नेमकी यावेळेस यांना काय म्हण, आपण तर एकांत समय घालवण्यासाठी आलो, तरी माता अजून त्यांना समजून सांगतात की अहो म्हणे, तुम्ही जर अशा पद्धतीने दिगंबर अवस्थेत जर तुम्ही जर राहिला तर तुम्ही पूर्णपणे निर्विकार होऊन जाताल म्हणे. आणि नेमकी ज्या क्षणाची मी वाट बघते म्हणे मोठ्या आतुरतेनं म्हणे, इतक्या संवत्सरापासून, तो क्षण माझ्या आयुष्यात मग पुन्हा कधीच येणार नाही का म्हणे. अशा प्रकारचे वेगवेगळे भाव तिच्या अंतःकरणामध्ये उमटायला लागले. आणि हे सर्व त्या दयागणांना कळून होतं. आणि मग त्यांनी सांगितलं की मातेनं सांगितलं की तुम्ही मूळचे दिगंबर आहात ना म्हणे, निर्विकार आहात ना म्हणे, निर्विकल्प आहात ना म्हणे, मग विश्वाचा खेळ तरी कशाला खेळता म्हणे, कशाला तुम्ही इतक्या विश्वामध्ये इतके प्राणी तुम्ही निर्माण केले, इतकी विविधता तुम्ही निर्माण केली, इतके उंच उंच पर्वत, सुंदर सुंदर असलेल्या नद्या, हे सर्व तुम्ही का निर्माण केलं म्हणे. तुम्ही स्वतःला मग विरक्त म्हणवता ना म्हणे, मग कशाला विश्वंभर होऊन या विश्वामध्ये तुम्ही रमलात म्हणे. मग अशा प्रकारच्या या दोघांची थोडीशी का होईना लाडीत थट्टा मस्करी दोघांची तेथे सुरू झाली. आणि मग माता पुन्हा त्यांना अजूनही सांगते की तुम्ही खरंच जर निर्विकार होता, निर्विकल्प होता, तर मग
तुम्ही माझा अंगीकार का केला? बरं, एका जन्मात नाही, 2 जन्मात तुम्ही माझ्याशी विवाह केला म्हणे, माझे 2 जन्म झाले म्हणे, त्या दोन्ही जन्मात तुम्ही मलाच मारलं ना म्हणे. मग कशाहून तुम्ही स्वतःला दिगंबर म्हणवता म्हणे. अशा प्रकारचे या दोघांचे तिथे संभाषण चालू होते. आणि त्याच वेळेस हे दोघ जण या लढीवार क्षणातनं हे थोडेसे बाहेर आले. त्यानंतर मग इकडे कैलासावरती काय झालं की बरेचसे ऋषी मुनी तापसी तपस्वी हे जे होते ते जय जय शंकर शिव शंकर म्हणत घोष करत जय जयकार करत हे सर्वजण पोहोचले कैलासाला. कैलासाला गेले, सर्व होते त्याच्यामध्ये. देवराज इंद्र होते, ब्रह्मदेव होते, आणि विशेष करून ब्रह्मदेवाचा पुत्र. आता त्या पुत्राचा खूप मोठा आता याच्यामध्ये कशा प्रकारचा तो कलह लावतो या 2 अध्यायामध्ये त्याची जी कळ नारदाने केलेली कळी ती आता कशी कळ तो इथं लावणार ते बघा मला. आणि मग यानंतर हे दोघं जण त्यांच्या त्या महालामध्ये हे एकमेकाशी रममान झाले. आणि इकडे ही जी देवता मंडळी ती सगळी मग कैलासाला गेली. मग त्यांनी चौकशी केली, विचारपूस केली की नेमके भगवान शिव आणि माता पार्वती हे दोघं जण आता इथं दिसत नाहीये. ते अस्वस्थ झाले, ते गणांना विचारू लागले. आणि तितक्यात एका गणाच्या मुखातून असं निघून गेलं की ते आता मानस सरोवर या तीर्थावरती गेलेले आहे काही एकांत क्षण घालवण्यासाठी. आणि हे तिथे गेलेले असताना हे दोघं जण त्या मानस सरोवर तीर्थावरती त्या महालामध्ये एकांत समय हे पती पत्नी हे दोघं जण राहत असताना हे सर्व मुनी वगैरे हे सर्व तिथं आले. हे तिथं आल्यानंतर यांनी बघितलं महालाचा दरवाजा बंद आहे. यांनी दरवाजा वाजवायला सुरुवात केली, देवा महादेवा आम्हाला दर्शन द्या. आणि त्यावेळेस माता पार्वती आणि पिता भगवान शिवशंकर हे दोघही जण निसर्गावस्थेत होते. त्यावेळेस भगवान शिवानी पार्वतीला सांगितलं की अगं जा म्हणे, दरवाजे उघड म्हणे. हा म्हणे, असं काय करतं म्हणे, ती सर्व मंडळी आली ना म्हणे, ती बघेल ना म्हणे मला म्हणे. भगवान शिवानं काय उत्तर द्यावं? अगं म्हणे ते आपले कन्या आणि सूत आहेत म्हणे, ते आपलेच कन्या आणि सूत आहे म्हणे, आपणच त्यांची निर्मिती केली म्हणे, मग त्यांच्या समोर जायला काय लाजायचं, मी येणार बाई, तुम्हीच जा. असं म्हणून माता पार्वती अंतपुरात गेले. आणि भगवान पिता शिवानी दरवाजे उघडून या सर्वांसमोर ते आले. त्यांचं ते रूप बघून सर्वजण भगवान शिवाचा जय जयकार करायला लागले. शिवा महादेवा तुझी लीला आगाध आहे, आज तुझ्या मूळ स्वरूपाचं तू आम्हाला दर्शन दिलंय, तू किती कृपाळू आहेस, तू किती कृपावंत आहेस म्हणे. अनेक योग्यांना अनेक जन्म संसिद्धी त्यांची तपश्चर्या असताना सुद्धा त्यांचं दर्शन होत नाही म्हणे महादेवा तुमचं, पण तुम्ही आज नेमकी आम्हाला तुमच्या मूळ दिगंबर अवस्थेत तुम्ही आम्हाला दर्शन दिलं म्हणे महादेवा म्हणे. आणि मग असं यांचं हे चालू असताना आता नारदाने फिरली कळी हळूच. महादेवा म्हणे, पिता तुम्ही तर आलात म्हणे, आमच्या माता कुठे आहे म्हणे. त्यांनी सांगितलं माता आतमध्ये गेलेली म्हणे. मग जा म्हणे, मातेला बोलून आणा म्हणे. मग भगवान शिवानी आवाज दिला, अगं जरा बाहेर लेकरू बोलत आहे म्हणे. मातेने काय उत्तर द्यावं? आणि लेकराला सांगा मी तुमची अर्धांगिनी असल्या कारणाने तुमच्यामध्येच माझा वास आहे, आणि मला बघायचं ना ते तुमच्यातच, त्याला म्हणा तू बघून घे. पण तरी आता लेकरानं, आता लेकरू काय साधं नव्हतं, कळलं लेकरू होतं, त्यांना अजून हट्टा धरला, नाही नाही म्हणे आम्हाला बघायचंच आहे म्हणे. भगवान शिवानी पुन्हा एकदा मातेला आवाज दिला, अगं गौरी जरा बाहेर आहे ना, लेकरू बोलत आहे का, हे सर्वजण बघणार आहेत, तुझं स्वरूप त्यांना बघायचंय. आणि मग त्यावेळेस माता चिडल्या, आता जर जास्त हट्ट केला ना म्हणे, बाहेरून मी सर्वांना क्रोधांनी शापित करेल म्हणे. आणि मग हे सर्व झाल्यानंतर मग नारदानं हळूच कळ सोडली, बघा म्हणे भगवान शिव सुद्धा पत्नीच्या किती अधीन झाले, ते सुद्धा पत्नीच ऐकतोय म्हणून. म्हणे देवा खरं रे म्हणे बाबा, तो अधीन झालाय म्हणे.
तो आता तिचं सुद्धा ऐकत नाही म्हणे, ती तुझं सुद्धा ऐकत नाही म्हणे. आणि मग असं म्हटल्या भगवान शिव तिथनं त्या क्षणी गुप्त झालं. नेमकी शृंगाराचा तो महत्वाचा क्षण, तो महत्वाचा टप्पा. आणि त्यामध्ये ज्याला म्हणतो ना की दुधात मिठाचा खडा पडावा, त्याप्रमाणे येऊन हे टपकले. मातेचा विरस झाला आणि त्यानंतर माता तिथनं अदृश्य होऊन ह्या कैलासी गेले. मग माता जशा कैलासी गेल्या, तो सर्व त्यांच्या मनामध्ये जो काही पूर्ण भाव, तो शृंगार रस त्यांच्यात होता, तो एका वेगळ्या उन्मादामध्ये तो चालला गेला. आणि म्हणून की काय, त्यांच्या शरीरातनं एक पुरुष बाहेर पडला, अत्यंत अकराळ, विक्राळ, जटाधारी, लल्लळीत जिवेचा, धगधगता नेत्राचा तो पुरुष होता. आणि त्या पुरुषाने विचारलं की माते, माझ्यासाठी काय आज्ञा आहे? तिने सांगितलं, तू माझा पुत्र या रूपाने आहेस, तू माझ्या उन्मादापासून जन्माला असल्या कारणाने उन्मदासूर हे तुझं नाव आहे. आता आसूर नाव का ठेवलं? कारण त्यावेळेस ती कामभावनेने प्रेरित झालेली असल्या कारणाने त्या विकारांच्या माध्यमातून तो आसूर झाला, असं मला वाटतं. आणि म्हणून मग त्या आसुराला तिने सांगितलं की आता काय करू म्हणे, तो आता एकच कर म्हणे, ब्रह्मा हरिहर या सर्वांना जाऊन तू समज दे, तुझं सामर्थ्य दाखव, त्यांच्याशी युद्ध कर, आणि कुठं कमी पडलास तर मला पाचारण कर, मी स्वतः येईल म्हणे तिथे. अशा पद्धतीचं त्याला सांगितलं. आणि आता नंतर तो तिथनं चालला गेला. मग पुढे इकडे काय झालं? इकडे भगवान शिव मंदार पर्वतावरती हे तपश्चर्याला बसले. अनेक वर्षे यांची तपश्चर्या चालू होती. त्यानंतर हे जेव्हा तपश्चर्यातून जागे झाले, मातेचा विरह म्हणजे त्यांच्या निज पत्नीचा त्यांना असलेला विरह हा आता भेडसावू लागला. आता तिची आठवण यांच्या अंतःकरणात कुठंतरी यायला लागली. आणि नेमके त्याच वेळेस नारायण नारायण आली नारद मुनींची स्वारी. देवा म्हणे, आता काय पार्वती मातेला तुमची गरज राहिलेली नाही म्हणे. म्हणे मग आता मी काय करू म्हणे, एक काम करा म्हणे, तुम्ही दुसरा विवाह करा म्हणे. अरे म्हणे बेटा म्हणे, पण हे नाही नाही म्हणे, मी आहे ना म्हणे, तुमच्यासाठी सुंदर मुलगी मी बघेल. मग भगवान शिव त्याला सांगता, अरे म्हणे मी आधीच तर तापसी योगी, मी अशा प्रकारचा, त्यातल्या त्यात मी आता वृद्ध झालो. हा देवा, कोण म्हणतो म्हणे तुम्ही वृद्ध झालात म्हणे? तुम्ही जर पूर्ण सामर्थ्य दाखवलं ना म्हणे तुमचं, तुमच्यासारखा चीर तरुण या त्रैलोक्यात काय अख्ख्या ब्रह्मांडात होणार नाही म्हणे. असं का म्हणे? मग अशी एखादी मुलगी आहे? हा मी जातो ना म्हणे, मी बघतो ना म्हणे, एक सुंदर कन्या मी बघितलेली म्हणे, अत्यंत रूपवान आहे म्हणे, स्फटिक धवल शुभ्र धवलाप्रमाणे तिची नितळ कांती काय आहे म्हणे. ठीक आहे म्हणे, मी तुम्हाला आता जास्त काही सांगण्यापेक्षा मी अगोदर तिकडच्या पक्षात जाऊन चर्चा करून येतो. हे निघतात नारायण मुनींची स्वारी, येते वैकुंठात. नारायण नारायण. लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू हे त्या शेषावरती बसलेले असतात. यांचा सुद्धा सुखसंवाद चालू असतो. आणि नेमकी त्यावेळेस नारद मुनी येतात. आणि ब्रह्मदेवा, माधवा, केशवा म्हणे, तुमची जी कन्या आहे ना म्हणे गंगा नावाची, तिच्यासाठी मी एक सुंदर असा वर पाहिलेला आहे. मग आता कसं असतं, जेव्हा असं कुठलं स्थळ आहे तर सगळ्यात जास्त उत्सुकता जी असते ती महिलांना असते. सगळ्यात पहिले मग लक्ष्मी विचार, कसं आहे स्थळ? कसं आहे म्हणजे म्हणे श्रेष्ठ आहे म्हणे, अत्यंत म्हणे, हे ब्रह्मा विष्णू काहीच नाही म्हणे, इतके ते श्रेष्ठ आहे म्हणे. म्हणे हो, म्हणे हो म्हणे, त्रैलोक्यात त्याच्यासारखा तरुण सापडून सापडणार नाही म्हणे. म्हणे हो, म्हणे हो, म्हणे कोण आहे म्हणे? म्हणे भगवान शिव. तितक्यात ती म्हणते, अरे देवा,
म्हणे ते भगवान शिवानं म्हणे आधीच 2 विवाह केले म्हणे, आणि त्याच्यात पुन्हा पार्वती असताना नाही नाही म्हणे भाई, मी तिचं रूप बघितलेलं आहे म्हणे. नाही म्हणे देवा, मी तुम्हाला वचन देतो म्हणे, मी तुमचा पुत्र आहे ना म्हणे, तुमचा भक्त आहे ना म्हणे मी, मग तुमचा कल्याण करणार आहे का म्हणे मी. नाही नाही म्हणे, मला भगवान शिवानी स्वतः तशी अशी अट घातलेली आहे की मी यानंतर पार्वतीचं मुख सुद्धा बघणार नाही म्हणून म्हणे सोडून गेले एकांतात म्हणे. हो त्याला बिचारा म्हणे 5,000 वर्ष 5,000 संवत्सर त्याने अगोदरच 500 संवत्सर त्याने अगोदरच तप केलं होतं म्हणे. त्यानंतर थोडं काय दोघांचं सुखाचं चाललं की तितक्या वेळात ती गेली म्हणे निघून. म्हणे काय करणार म्हणे, पुन्हा तपाल शेरायला बसलेत म्हणे, माझा भोळा महादेव आहे म्हणे, माझा खरंच खूप भोळा आहे का बाई म्हणे. ठीक आहे ठीक आहे म्हणे, म्हणे मी आता पुढे चर्चा करू का म्हणे जाऊन म्हणे, मग मी आता ब्रह्मदेवांना वगैरे सगळ्यांना सांगतो. झालं. मग नारदानं पुन्हा काय केलं, हा ब्रह्मदेवाकडे आला, ब्रह्मदेवाला सांगितलं म्हणे माझा असा असा मानस आहे म्हणे, असं असं करायची माझी इच्छा आहे म्हणे. ठीक आहे म्हणे, तुला काय वाटेल, तुझ्या मनात जे येईल म्हणे बेटा ते तू कर म्हणे. आणि मग हा पुन्हा एकदा इकडे आला. आल्यानंतर मग भगवान शिवाला ही आनंदी वार्ता दिली की म्हणे पुन्हा एकदा तुमच्या विवाहाचा योग मी जुळून आणलेला आहे. मग भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू हे पुन्हा एकदा त्या मंदराचलावरती जातात. भगवान शिवाला विवाहासाठी अगत्य आमंत्रण ते देतात, आणि त्यानंतर स्वतः भगवान चतुर्वदन जे आहे ते विवाहाचा सर्व विधी करून एका शुभ मुहूर्तावरती गंगेचं आणि भगवान शिवाचा विवाह संपन्न करून देतात. इथं आपला 45वा अध्याय समाप्त होतो, आणि तदनंतर सुरू होता आपला 46वा अध्याय, महाकाली वर्णन. आता बरोबर आहे, नवऱ्यानं सवतांनी म्हणल्यावरती तिला काली स्वरूप घेणं गरजेचं आहे ना, ते काय शांत थोडी बसणार आहे. त्याच्यामुळे मी आज असं ठरवलेलं होतं की आज एकदम 2 अध्याय यायचे, आणि उद्या आपल्याला श्रावणी हा विधी असल्या कारणाने व त्याचप्रमाणे महिलांसाठीचा अत्यंत प्रिय असा रक्षाबंधनाचा सण असल्या कारणाने उद्या आपल्याला सुट्टी राहील. आणि म्हणून की काय, इकडं आता दोघांचा मस्तपैकी विवाह संपन्न झाला त्या शिवाचा आणि गंगेचा, आणि मग सुंदर अशा प्रकारच्या तिथलं काय अनुपम्य वातावरण होतं. त्या वैकुंठामध्ये विवाह झाल्यानंतर हे पुन्हा मंदिराचले आले, सुंदर अशा प्रकारच्या रांगोळ्यांचा घाट वगैरे घातलेला होता. आता नुकतंच नववधूचं आणि भगवान शिवाचं तिथे आगमन होणार होतं. हे सगळं व्यवस्था चाललेली असताना हा इकडे विवाह यानं टाळी लावली, सुग्रास भोजन गेलं, हात पुसले, आणि तिथून जो निघाला नारद पार्वती माते समोर जाऊन उभा राहिला. आणि मग पार्वतीला यानं काय सांगितलं, अगं म्हणे माते तुला प्रणाम असो म्हणे. आता सांगायची कला कशी असते ती नारदाकडून शिकावी या पुराणांच्या अभ्यासातनं. पहिले मातेला नमस्कार केला, आणि मातेचं नेमकी या काली रूपाचं तो गुणगान गायला, तू जगदंबा आहे, याच ब्रह्मा विष्णू महेशांना तूच निर्माण केलेला आहेस. हे तिन्ही देव हे सर्वजण आहे तुझ्या बोटांच्या इशाऱ्यावरती हे नर्तन करतात, आणि त्यामुळे तू जर क्षणात आणलं म्हणे सगळ्या पृथ्वीचा तू संहार करशील म्हणे. माते या बालकाचा तुला नमस्कार असो. याला म्हणतात बोलायची कला. हे सांगायचं तर होतं, पण अगोदर काय केलं, तिच्या स्वरूपाची तिला असलेली जाणीव या नारद मुनींनी करून दिली. आणि नंतर मग नारद मुनी सांगायला लागले. काय सांगायला लागले, माते तुला माहिती का म्हणे काय झालं, भगवान शिवांनी दुसरा विवाह केला. ते ऐकताच कोणाशी केला, काही नाही म्हणे विष्णूंची, भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मींची जी पुत्री आहे म्हणे गंगा, तिच्याशी विवाह केला म्हणे. झाल. लगेच पार्वतीने तो जो उन्मादासुर होता
त्याला पाचारण केलं. त्या उन्मादासुराला त्यांनी पाचारण केलं आणि त्याला सांगितलं की आता तू जाऊन भगवान शिवाकडे जा आणि ती माझी जी सवत आहे, तिचं नाव गंगा आहे, तिचं मस्तक छाटून टाक. पण याच्या अगोदर एक छोटीशी अद्भुत अशी एक घटना घडली की ही सर्व देवमंडळी जी होती ही आता थोडासा विचार करायला लागली. आता आपल्याला माहिती ना, आपल्या गल्लीत जर असा एखादा विवाह झाला तर सगळीकडे गल्लोगल्ली प्रत्येकाच्या ओट्यावरती, दुकानामध्ये, झाडाच्या पारावरती वगैरे अशी चर्चा होती. मग आता इकडे सुद्धा देवांची चर्चा सुरू झाली. म्हणे ब्रह्मदेवा विधात्या म्हणे आता काय लिहून ठेवलेलं आहे म्हणे बाबा पुढं म्हणे. आणि मग त्या विधात्यानं सांगितलेलं आहे की तुम्ही काही काळजी करू नका म्हणे. आता काय होणार आहे म्हणे, आता शंभूचा जो सूत आहे त्याचं विकट नाम एकदंड हा जो आहे हा गंगेच्या गर्भातनं बाहेर येणार आहे. हा गंगेच्या गर्भातनं हा आता बाहेर येणार आहे म्हणे. आणि त्यावेळेस या दोघांचं मोठं घनघोर युद्ध या महाकालीचं शिवाचं होणार आहे म्हणे. त्यात आपल्याला बघायचंय. झालं. हा उन्मादासूर जो होता हा लक्ष लक्ष गण घेऊन हा मंदराचलाकडे निघाला. मग नारदाने काय केलं, हा तिकडून गुप्त झाला ब्रह्मदेवाकडून आणि मंदराचली आला. मंदराचली आला आणि भगवान शिवाला पुन्हा हो म्हणे ते माता पार्वतीला कळालं ना म्हणे. म्हणे मग एक मोठा तिच्या शरीरापासून एक तिनं वीर असा प्रकारचा पुरुष उत्पन्न केला म्हणे, एक असुर उत्पन्न केला म्हणे. आणि म्हणे त्या गंगेचा शिरच्छेद करण्यासाठी पाठवलंय म्हणे त्यांनी. असं का म्हणे, येऊ दे म्हणे त्याला, मी पाहतो म्हणे त्याच्याकडे. गेली कळलं, गेली निघून गंमत बघायला. मग आता इकडे काय झालं, हा निघाला. निघता 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 हे सर्व जेवढा सैन्य होतं हे सैन्य घेऊन हा मंदराचलावरती आला. आणि मंदराचलावरती येऊन हा भगवान शिवासमोर उभा राहिला आणि काय वाटायला लागला की म्हणे अरे देवा म्हणे तुला माझ्या मातेचं स्मरण नाही राहिलं का म्हणे. माझी माता जी तुझ्या एका आवाजासाठी तरसती म्हणे, माझ्या मातेचं स्मरण नाही राहिलं का म्हणे. मी तिचा पुत्र आहे म्हणे, उन्मदासूर म्हणे. देवा म्हणे मी तुम्हाला काही करणार नाही म्हणे, पहिले माझ्या त्या आईला माझ्या समोर कोणाला विचारून त्याने तुमच्याशी विवाह केला म्हणे. आत्ताच बघा म्हणे तिचा शिरच्छेद करतो की नाही ते. आणि मग ते ऐकून भगवान शिव त्याच्यावरती अजून संतापले. अशा प्रकारची भाषा तू माझ्याशी करतोय काय म्हणे, तुला माहिती ना म्हणे मी कोण आहे म्हणे. तुम्ही कोणी का असं ना म्हणे, पण माझी माता जी आहे ना म्हणे या जगात फक्त ती माझी एकटी माताच ही सर्वश्रेष्ठ आहे म्हणे. आणि मग असं म्हणून एक तर तुम्ही बाजूला व्हा, अन्यथा माझ्याशी युद्ध करा म्हणे. सुरू झालं दोघांचं युद्ध. आता हा साधा होता का, भगवान शिवानी काय केलं, सुरुवातीला त्रिशूळ फेकलं. जसं त्रिशूळ फेकलं अलगत पकडलं, त्याला नमस्कार केला आणि ते बाजूला उभं केलं. कारण हा साक्षात आदिमायेचा पुत्र, तिच्यापासूनच उत्पन्न झालेला. त्यानंतर भगवान शिवांनी त्यांचं तृतीय नेत्र उघडलं. तिसरा डोळा भगवान शिवानी उघडला, त्याच्याकडे पाहिला, यानं मातेचं स्मरण केलं आणि याच्या भोवती एक वलय तयार झालं तिच्या कृपेचं, तिच्या कृपादृष्टीचं. आणि त्यामुळे त्या अग्नीपासून याला कुठल्याही प्रकारची बाधा झाली नाही. आता भगवान शिवांची गोष्ट लक्षात यायला लागली. हा तर अत्यंत तपस्वी दिसतोयस म्हणे.
आणि हा तर स्वतःला माता म्हणतोय म्हणे. आणि मग भगवान शिव त्याला म्हणतात ठीक आहे म्हणे, आता तू माझ्याशी मुष्टियुद्ध कर म्हणे. आणि मग दोघांचं मुष्टियुद्ध होतं. हे युद्ध सुद्धा अनेक संवत्सरापर्यंत दोघांचं मुष्टियुद्ध चालू असतं. दोघ जण तेवढेच तुल्यबळ असतात, दोघेच तुल्यबळ असतात. आणि मग एका क्षणी भगवान शिव त्याचा हात धरतात आणि ज्याप्रमाणे धोबीपछाड डाव असतो त्या धोबीपछाड डावासारखा डाव त्याच्यावरती टाकून त्याला खाली पाडतात. आणि त्यांचा एक अंगठा जो आहे पायाचा तो त्याच्या कंठामध्ये असं इथं रोवतात. त्याचा प्राण कंठाशी येतो. त्याचा प्राण जो असतो हा प्राण त्याचा कंठाशी येतो आणि मग तो आईचा धावा करतो. आईनं वचन दिलेलं असतं की तुला लढता येईल तोपर्यंत लढ, आणि जिथं तुझी शक्ती संपेल का म्हणून मग तिथं मला पाचारण कर म्हणून. आईला पाचारण करतो, आईला हाक मारतो आई. आणि त्याच वेळेस माता पार्वती ही महाकालीचं रूप घेते. लंगडीत जीभ, मोकळे सोडलेले केस, हातामध्ये शस्त्र अस्त्र, वाघावर बसली आणि माता निघाली मंदिराच्या पर्वताकडे. हा वर्णन जे आहे ना हे देवी महात्म्यामध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे. आणि इथं फक्त त्याचा थोडासा यांनी संदर्भ घेतलेला आहे की माता निघाली, तो वाघ जसं एक एक पाय टाकतोय या धरणी मातेला हादरे बसतात, पर्वत जे ते डळमळू लागतात, हिच्या नेत्रातून ज्वाळा निघतात, केस मोकळे सोडलेले आणि अत्यंत क्रोधायमान असा हिचा चेहरा दिसतोय. ही चालली वाघावरती बसून. आणि जेव्हा मंदरा जलावरती आली भगवान शिवाला त्यांनी आवाज दिला शंभो. दोघांचं युद्ध सुरू झालं. दोघांचं युद्ध भगवान शिवाचं आणि कालीमातेचं युद्ध सुरू झालं. कालीमातेनं काय करावं, असा उचललं आणि असं अर्ध आत आणि अर्ध बाहेर असं त्याला ठेवलं. तितक्यात काय झालं, या गंगेच्या गर्भातून आत्ता जे सांगितलं ते विकटानं एकदंत प्रकट झाली. आणि मग आता काय सगळं हे होतं की काय म्हणून सर्व देवता तिथं जमायला लागले. आणि मग भगवान शिवाचे आवडते जे ऋषी होते ते मार्कंडेय नावाचे ऋषी, विश्वामित्र नावाचे ऋषी आणि गजाननाचे जे आवडते ऋषी आहे ज्यांना प्रतिगजानन असं म्हटले जातं, त्यांचं नाव आहे भ्रूशुंडी ऋषी. मग देवाने त्यांना सांगितलं की तुम्ही आता या दोघांची स्तुती करा. मग ते दोघ जण यांची स्तुती करायला लागले. भ्रूशुंडी मुनींनी गजाननाची स्तुती केली. गजानन सुद्धा तिथं रूप धरलं आणि मग ते गजाननाची स्तुती करायला लागली की तू चिंतामणी आहे, तू विघ्नहर आहे, मनोवांछित वर तू देत असतो, तू या विश्वाचा मूलाधार आहेस म्हणे, अखिल विश्वाचं जेवढं केवढं अमंगल आहे म्हणे ते तू स्वतः घेऊन तुझ्या उदरामध्ये ते साठवून ठेवतो म्हणून तुला लंबोदर संबोधलेलं आहे म्हणे. त्याचप्रमाणे भक्तांना मनोवांछित सुखकर्ता तू असल्या कारणाने, सुख देणारा तू असल्या कारणाने तू सुखकर्ता आहेस म्हणे. अशा प्रकारे त्या भ्रूशुंडी ऋषी त्यांची स्तुती करतात. का करतात, कारण आता ही माता जी नाही क्रोधायमान झाली आणि या मातेला शांत करायची जबाबदारी म्हणे एकदंता ही फक्त तुझ्यावर आहे, कारण तू शिवाचा पुत्र आहेस म्हणे. अशा प्रकारे ते त्या एकदंताची स्तुती करतात. एकदंताला सांगतात, एकदंत जो असतो तो त्यांना आश्वासन देतो. आणि मग ते एकदंत जे असतात ते मातेची स्तुती करायला लागतात. त्याचप्रमाणे तपस्वी विश्वामित्र मुनी जे आहे हे सुद्धा मग यांनी कवन केलं. कोणतं कवन केलं,
ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी, अशा प्रकारचं कवन करून त्या आदी मायेला तिच्या क्रोधापासून हे हळूहळू हे भृशुंडी, हे विश्वामित्र, हे गजानन, हे सर्वजण मातेला आता प्रवृत्त करू लागले. आणि ते सांगितलं की तुझा स्वामी जो आहे म्हणे हा नीलकंठ आहे म्हणे, तुझा स्वामी जो आहे म्हणे तो हाच नीलकंठ आहे म्हणे, आणि त्या स्वामीला तू कंठापर्यंत का धारण केलंय म्हणे. अगं म्हणे हे विश्व कोणाच्या भरोश्यावर चालतं म्हणे माते, हे तुम्ही दोन नाही आहेत म्हणा, तुम्ही एक आहे म्हणे. जेव्हा आम्ही अर्धनारी नटेश्वर हे रूप पाहतो म्हणे माते, तेव्हा तुझं सुद्धा स्मरण होतच की म्हणे आम्हाला, तू कुठे वेगळी म्हणे. पण हे जरी खरं असलं ना तर हे सुद्धा तुझंच रूप आहे म्हणे. आणि मग अशा प्रकारची ती त्याची विनोनी करतात, स्तुती करतात. आणि तेव्हा पार्वती माता त्या सर्वांसमोर एक अट ठेवती, कंडिशन्स. कोणती अट ठेवती की गंगा ही जर मला शरण आली, गंगा ही जर मला शरण आली तर मी आत्ता कैलास रमणाला मुक्त करते म्हणे. पण त्यासाठी गंगेनं मात्र मला शरण यावं, आणि त्याचप्रमाणे माझं जे काही स्वामित्व आहे, माझा जो काही मोठेपणा आहे तो या गंगेनं मान्य करावा. हे जर कधी असेल मान्य, क्षणार्धात मी भगवान शिवाला मुक्त करते म्हणे. आणि मग असं झालं ते तितक्यात ते भगवान नारायण ते पळत पळत गंगे पुढे गेले. अगं म्हणे भाई तू जरी माझी कन्या असली म्हणे, पण आता जगाच्या कल्याणासाठी तुला आता माता व्हायचंय म्हणे, तू एक काम कर म्हणे, तू जा आणि पहिले त्या कालीमातेचं चरण धर म्हणे. कारण हे सर्व विश्व जे आहे म्हणे हे या दोघांमुळे म्हणे. आम्हाला नीलकंठ पण लागतो म्हणे आणि आम्हाला माता काली माता पण लागते म्हणे. त्यामुळे म्हणे तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे म्हणे, तू जा तिचे चरण धर म्हणे. आणि मग तितक्यात गंगा माता जी आहे ती पळत पळत गेली. तिने तिचे पाय धरले, तिचे चरण धरले, तिच्या चरणावरती नाक घासलं. आणि जसं हे झालं तसं हळूच त्या काली मातेनं भगवान शिवाला बाहेर काढलं. मग तिचा क्रोध शांत झाला. आणि मग तिचा क्रोध शांत झाल्यानंतर ती पुन्हा पार्वती स्वरूपात आली. पार्वती स्वरूपात ती आली. बघा आता इतका वेळ कोण होती, ती काली होती, आता कोण झाली, पार्वती झाली. आणि थोडस झालेला प्रकार आपल्याकडून क्रोधाने घडला की काय म्हणून थोडीशी कुठेतरी ती खचित झाली, लज्जायमान झाली. आणि ती बिचारी मान खाली घालून उभी ती शंकरासमोर ती उभी राहिली. आणि मग त्यानंतर सर्व देवांनी मिळून भगवान शिव आणि पार्वतीचा जय जयकार केला. आणि मग त्यानंतर गिरिजा भवानी काय सांगितलं, काय म्हटले गिरिजा भवानी, दक्षिणांगी गंगा स्वर्धनी आणि वामांकी शक्ती गिरिनंदिनी. म्हणजे मी आपल्याला मागेच सांगितलं की डाव्या मांडीवर कोण बसतं, सून आणि लेक. पण उजवी मांडी जी असते ती कोणासाठी असते, ती फक्त पत्नीसाठी असते. म्हणून वामांगी रखुमाई, हे पण आपल्याला माहिती. आणि म्हणून त्यानं असं सांगितलं की आता या दोघी जणी तशाच राहतील. आणि मग नंतर मग पार्वतीनं कुठेतरी मन थोडस मोठं केलं आणि मग सांगितलं की तुम्ही आता एक काम करा म्हणे, ही जर आता इथंच राहणार आहे ना आपल्या सोबत म्हणे, तर अनेशा म्हणे तुमच्या नेत्रामध्ये पण अग्नी म्हणे आणि कंठामध्ये पण हलहाली म्हणे. एक काम करा म्हणे, मग आता हिला डोक्यावरच ठेवा म्हणे, हिला काही खाली नको उतरू देऊ म्हणे, हिला डोक्यावर राहू द्या म्हणे सतत, कारण बाजूला मी राहील म्हणे. तुमची स्वार्थ झाला, परमार्थ झाला, तिला बसवलं नंतर मग डोक्यावरती. आणि मग अशा अनेक कथा आपण पुराणामध्ये पण पाहतो. पुराणामध्ये अजून एक कथा आलेली, ती अशी आलेली की ही जी गंगा आहे ना, ही जम्मू नावाचे जे ऋषी होते एका खंडामध्ये ती त्यांची पुत्री म्हणून दाखवलेली आहे. त्यानंतर एका पुराणामध्ये, मला वाटतं स्कंद पुराणामध्ये, ती ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून
ती निर्माण झालेली आहे. आणि एका पुराणामध्ये जेव्हा वामन अवतार भगवान महाविष्णूंनी घेतला होता, तेव्हा ब्रह्मदेवानं जे काही त्यांचे चरण जे धुतले होते, कारण आपल्याला माहिती की एक चरण त्यांचं खाली पाताळात होतं, दुसरं एक चरण पाताळात म्हणजे त्याच्या मस्तकावरती होतं, आणि दुसरं चरण जे होतं ते त्याच्या म्हणजे स्वर्गामध्ये होतं. आणि जेव्हा त्यांच्या अशा रूपाची ब्रह्मदेवांनी जेव्हा पूजा केली आणि कमंडलातून ते जल जेव्हा खाली टाकलं, त्या जलाची पुढे गंगा तयार झाली. अशा अनेक कथा या गंगेच्या आहे. आणि म्हणून शेवट यांनी एक सुंदर वाक्य सांगितलेलं आहे की शिव आणि शक्ती सुकृत दर्शनी ह्या जरी आपल्याला दोन दिसत असल्या, आता का दोन दिसतात हे तत्व आहे. म्हणजे शाक्त जे देवीला मानणारे असतात ते, आणि शैव जे शिवाला मानणारे असतात ते. तसे पाहिले तर हे दोन्ही तत्व हे सुद्धा हे भिन्न भिन्न आहे. आणि म्हणून की काय, बापूसाहेब इथे आपल्याला असं सांगतात, ऋषीवरे बापूसाहेब नगरकर आपल्याला असं सांगतात की हे दोन्ही जरी भिन्न असले तरी शिव आणि पार्वती हे दोन्हीही एकच आहे. आणि एक सुंदर एक ओवी आहे, मला माझ्या शब्दात सांगता येणार नाही, त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या 2-4 ओवी मी म्हणावा. देव तितका मिळवावा, शक्तीचा न घ्यावा मागोवा, प्रसन्न केली या सदाशिवा, शक्ती येईल मागुती. म्हणजे तुम्ही भगवान शिवाला जर कधी प्रसन्न केलं, शक्ती आपोआप पाठीमागून येईल तुमच्या. भाव म्हणजे अस्तित्वाचा आनंद, भाविक देव आनंद कंद, ईश्वरी पराशक्तीचा छंद, तीच भक्ती जाणावी. व्यवहारे ज्ञाने प्रपंच विंजावा, यशाला जीवन प्रसाद मागावा, स्थिर प्रज्ञेने जीवन पटविणावा, प्रभूच्या नावे रंगविन्या. त्याने ईश्वर राहे दूर, न प्रभूच्या असती आगाध शक्ती, त्या विविस्थाने यत्न प्रगती, जगमने पाहता हार खदी, नादी लागता माध्यमांच्या. आता काय, आपण अशा गोष्टींच्या नादी लागतो. आता जसं मी सांगितलं की संप्रदाय, हे तसं संप्रदाय वगैरे जरी ठीक असलं तरी शेवटी भगवान शिव यांचा अर्धनारी नटेश्वर हे रूप आपल्याला माहिती आहे. आणि मग आपण त्यांच्या नादी लागलं तर काय होऊन जाईल बरं, अशा संप्रदायाच्या नादी लागलं तर काय होईल. एक पुढे छान सांगताय, त्याने ईश्वर राखे दूर, धडना इह धडना पर, लोक हस्ती परस्पर, हे परमार्थ साधन नव्हे. आणि म्हणून हे परमार्थाचं साधन नाहीये. आणि पुढची एक अत्यंत मोलाची गोष्ट आपल्याला इथे ऋषीवरे बापूसाहेब सांगतात की सद्गुरूपासून घ्यावे साधना, करावे स्वय इंद्रिय दमना, निज परमार्थाची प्रचिती पूर्ण, आपणाची गावी साक्ष दे, या कथे माझे स्वय शिव, घेऊ गेला स्वशक्तीचा ठाव, महाकालीने केला माव, सजी अखंड गेले त्या. आणि म्हणून मग पुढे ते सुंदर सांगतात की उपासनेची अद्भुत शक्ती, पण अंगी संघर्ष, प्रबल वृत्ती, अढळ श्रद्धा देवावरती, अन्य साधके व्यभिचार तेथे. हा व्यभिचार शब्द का वापरलेला आहे सांगा. व्यभिचार शब्द का वापरलेला आहे की जगामध्ये अनेक प्रकारचे नाना पंथ आहेत. मी जसं आता सांगितलं, काही शैवपंथी मार्गाने जाणारे आहेत, काही वैष्णव आपल्याला दिसतात, काही शाक्त आपल्याला दिसतात, काही सूर्याला मानणारे ज्याला आपण सौर असं म्हणतो तेही आपल्याला दिसतात. पण हे जरी सर्व खरं असलं तरी आपण मात्र आपल्या फक्त सद्गुरूंच्या चरणी निष्ठा ठेवायची. आणि ती कशी ठेवायची हो, एक पत्नी. जसं पत्नीच्या अंतःकरणात ज्याप्रमाणे पतीचं स्थान असतं आणि पतीच्या अंतःकरणात ज्याप्रमाणे पत्नीचं स्थान असतं, त्याचप्रमाणे सद्गुरूंवरती आपली निष्ठा असावी. अन्यथा मग नाही पारनेरला दादा नाही येत, मग दादांचं दर्शन बंद आहे, मग चला आपण इकडे जाऊ, मग चालले कुठेतरी नांदेडला जातात, नाही तर अजून कुठेतरी दुसरीकडे भरकटतात. म्हणे तरी सकाळ संध्याकाळ ते काहीतरी ते टीव्हीवरती संस्कार चॅनल लावून कुठल्या तरी महाराजाचं सांगतात. मग त्या बाबांना असं सांगितलं आणि त्या बाबांचं सांगितलं. म्हणून महाराज बापूसाहेबजींनी त्यांनी
ते जे लिहून ठेवलं होतं ते यावेळेस ते दृष्टोपत्तीस येतं की अशा वेळेस आपण फक्त एकच करावा, आपल्या सद्गुरूंच्या चरणी निष्ठा आपण ठेवावी, त्यांच्या चरणी आपण लीन व्हावं आणि आपली उपासना जी आहे ती आपण पुढं याही क्षणात अखंड करत राहावी. एवढं सांगून मी माझे 2 विषय जे ते संपवतो. बोला पार्वती परमेश्वर हर हर महादेव. बोल भवानी आई की जय. सती सौभाग्यवती मनकर्णिका माता की जय. सती सौभाग्यवती माता की जय. पूर्णवाद की जय. जय पूर्णवाद.